नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये. काल आपण बोललो होतो मार्केट बुलिश जाणार, पण आज मार्केटने सगळ्यांना धोका दिला आणि मार्केट खाली आले. जनरली काल कोणत्या लेवल दिले होते आपण त्या लेवलवर एकदा फोकस करूया. निफ्टीमध्ये बघा, निफ्टीमध्ये कालचे रेड लाईन्स होत्या, बरोबर ना. या रेड लाईनच्या खाली मी काल मार्केट बेरिश सांगितलं होतं, या पॉईंटच्या वर बुलिश सांगितलं होतं. एक्सपेक्टेशन असं होतं की मार्केट इथेच कुठेतरी ओपन होऊन वर जाईल, पण असं असं आज काय झालं नाहीये. मार्केटने पहिल्या इव्हन 5 मिनिटांमध्येच मार्केटने तो जो एरिया आहे जो आपण काल दिला होता बेरिश बिलो, तो ब्रेक केला आणि मार्केट बघा जी आपण लेवल दिली होती मार्केट परत त्या लेवलला परत आलंच नाही, परत रिटेस्ट नाही, काहीच नाही. त्यामुळे एक पॉईंट क्लिअर आहे की ज्या लेवल्स आपण देतोय, जनरली या लेवलचा प्रश्नच येत नव्हता, कारण फक्त हीच लेवल माझ्यासाठी जास्त मॅटर करत होती. मार्केटने हीच अशी लेवल दिली, मी पहिल्या पॉईंट पासून बेरिश होतो. दुसरी महत्वाची गोष्ट की ऑप्शन चेन मध्ये पण क्लिअर साईन होती की मार्केट खाली पडणार आहे. पण एक नंतर काय झालं होतं की ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये म्हणावी तशी अप मुवमेंट, म्हणजे प्रीमियम ज्या हिशोबाने वाढायला पाहिजे पुढचे त्या हिशोबाने प्रीमियम वाढत नव्हते. ठीक आहे, याचं मेजर रिझन म्हणू शकता तुम्ही की नक्की ऑप्शन डीके चालू आहे किंवा मार्केटमध्ये तेवढी मुवमेंट नव्हती, खास करून फ्युचर्स मध्ये. लक्षात घ्या. आता एक लक्षात आपण बँक निफ्टी मध्ये बोलूया. तर बँक निफ्टी मध्ये बघा की जे डेली लेवल्स आहेत, ठीक आहे, डेली लेवल्स मध्ये मार्केटमध्ये आता थोडासा फॉल दिसायला स्टार्ट झाला बँक निफ्टीमध्ये. माझा जो व्ह्यू आहे दोन्ही ऍसेटमध्ये, खास करून बँक निफ्टीमध्ये पेक्षा निफ्टीमध्ये मी अग्रेसिव्ह आता बेरिश होऊन जाईल. मला जेव्हा पण सेटअप मिळतील बेरिश, त्यावेळेस मी बेरिश पटापट, म्हणजे काय म्हणतात की एकदम अग्रेसिव्हली शॉर्ट करायला स्टार्ट करणार आहे. एक्सपेक्टेशन आहे की आणखी 1-2 दिवस मार्केट आणखी फॉल करेल. जर रिकव्हरी आली तर ठीक आहे, अदरवाईज तुम्हाला जे हे लो होते या लो पर्यंत मार्केट परत जाताना खाली दिसेल. ठीक आहे, मे बी फास्ट पण जाऊ शकतं, पॉसिबिलिटी अशी आहे. ठीक आहे, आता एक गोष्ट याच्यामध्ये काय लक्षात घेणार की बँक निफ्टीमध्ये याचा जो एरिया होता फिबोनाचीच्या लेवलच्या पण ते खाली गेले मोस्ट ऑफ द एरियामध्ये. बँक निफ्टी पडेल का नाही पडेल थोडंसं कन्फ्युजन आहे, पण निफ्टी जबरदस्त पडण्याची शक्यता जास्त दिसते. आता जर आपण याला 15 मिनिटांमध्ये बघायला स्टार्ट केलं की नक्की उद्यासाठी कोणत्या एरिया आहे ज्या एरियामध्ये आपल्याला बाय सेल करायला पाहिजे, तर जनरली बघा हा जो येल्लो कलरचा एरिया आहे, हा येल्लो कलरच्या वर अगेन उद्या बुलिश असेल. एक्सपेक्टेशन कमी असेल की मार्केट उद्या या लेवलच्या वर थांबेल. जर थांबलं तर आपण बुलिश जाऊया. आणि हा जो एरिया आहे हा येल्लो वाला, या येल्लो लेवलच्या खाली मी उद्या बेरीज जायला स्टार्ट करेल. ठीक आहे, जनरली मला गरज नाहीये की मार्केट या डे लोच्या खाली जाईल नंतर आपण शॉर्ट करूया, गरज नाही. जर मला प्राइस याच्या खाली दिसते ऑप्शन चेन माझ्या फेवरमध्ये, तर आपण शॉर्टला डायरेक्टली जाऊ शकतो. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.